नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी महानगरपालिका निवडणुकी शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. श्रमशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. धनशक्ती म्हणजे काय या खोलात आपण जाणार नाहीत. मात्र श्रमशक्ती म्हणजे शिवसेना, शिवशक्ती म्हणजे शिवसेना आहे. त्यामुळे आजच्या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं सर्व माता भगिनींनो, येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान हे धनुष्यबाणालाच होईल हा संकल्प करूया, असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या वतीने आयोजित विराट जाहीर सभेत केलं. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित शिवसेनेच्या या विराट जनसभेमध्ये ते बोलत होते. परभणी शहरातील विष्णू जिनिंगच्या मैदानावर झालेल्या या मेळाव्यात जनसमुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता. व्यासपीठावर माजी मंत्री अर्जुन खोतकर, संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजी खासदार सुरेश जाधव, सहसंपर्क प्रमुख भास्कर लंगोटे, लोकसभा प्रमुख राजू कापसे पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे, माणिक पोंडे, प्रवीण देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा सुखबाई लटपटे, गीता सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना मंत्री सामंत म्हणाले, या शहरानं सातत्याने धनुष्यबाणाला साथ दिली आहे. भाजपच्या युतीतून आणखी मोठे यश मिळाले असते, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून देखील युती होऊ शकली नाही. तरीही हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेच्या पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना मंत्री सावंत म्हणाले, भाऊबीज हे वर्षातून एकदा साजरी करण्यात येते. मात्र तुमचा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षातून 12 महिने भाऊबीजेचा सण साजरा व्हावा म्हणून दर महिन्याला 1,500 रुपये आपल्याला पाठवत आहे. जोपर्यंत आकाशात चंद्रतारे आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे मंत्री सामंत म्हणाले. आता लाडक्या बहिणींनो, तुमची जबाबदारी आहे की लाडक्या भावाच्या शिवसेनेच्या म्हणजेच धनुष्यबाणाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. परभणीतील धनुष्यबाणाचा विजय हा सुखकर करावा असं आवाहन देखील सामंत यांनी केलं. सभेला हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांची गर्दी पाहता मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे आणि सहकार्यांचं कौतुक केलं. या ठिकाणी जमलेली ही गर्दी निश्चितच शिवसेनेला विजय मिळवून देईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परभणी शहरात महात्मा बसवेश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारण्याची मागणी प्रास्ताविकामध्ये जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी केली आहे. वर्षभरात ती पूर्ण करण्यात येईल. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावण्यासाठी पाऊल टाकले आहे. आगामी काळात विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही याची ग्वाही देखील सामंत यांनी दिली. परभणीतील MIDCचा प्रश्न हा रखडल्यामुळे विकास पाहिजे तसा होत नाही. परिणामी येत्या वर्षभरामध्ये प्रस्तावित असलेला MIDCचा प्रश्न हा मार्गी लावण्यात येईल, जेणेकरून रोजगाराला चालना मिळेल अशी ग्वाही देखील सामंत यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, परभणीबद्दलचं एक वाक्य मला माहिती आहे की भारतात परभणी, पण ती भारतात परभणी आहे तिथं फक्त आणि फक्त धनुष्यबाण आहे हे 15 तारखेला आपल्याला सिद्ध करायचं आहे. मी आनंद भरोसे त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की हजारोच्या संख्येने लोक इथे उपस्थित
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या मेळाव्यासाठी हजर राहणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ न शकल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांचं भाषण सुरू असतानाच त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून जनतेशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं. आपल्या भाषणामध्ये शिंदे यांनी लाडक्या बहिणीबरोबर भावांनाही परभणीच्या विकासाची शाश्वत हमी देत हे शहर उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे दायित्व म्हणून दिले जाणार असल्याचे जाहीर केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी विचारसरणी म्हणून भाजपशी युती करण्याचा अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. मात्र भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी युतीला छेद दिल्यानं शिवसेनेनं 35 उमेदवार निवडणूक रिंगणात उभी केल्याचे यावेळी स्पष्ट केले. परभणी जिल्ह्यातील मौजे भोगाव ते किनोळा पाटी हा गाव नकाशावरील महत्त्वाचा रस्ता मागील 50 वर्षापासून अतिक्रमणामुळे बंद होता. अखेर जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारानं हा रस्ता खुला करण्यात आला आहे. ही भोगावकरांसाठी ऐतिहासिक घटना ठरली आहे. याबाबत गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांचे आभार मानले आहेत. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, परभणीचे तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे, नायब तहसीलदार क्षीरसागर, मंडळ अधिकारी विकास आगलावे आणि ग्राम महसूल अधिकारी श्रीमती निकम यांच्या समन्वयातून हे काम यशस्वी झाले आहे. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून 3.5 किलोमीटर लांबीचा आणि 33 फूट रुंदीचा रस्ता मोकळा करून त्यावर मातीकाम पूर्ण करण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचणं, शेतमालाची वाहतूक आणि दैनंदिन दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. या रस्ता कामासाठी मौजे भोगाव येथील शेतकरी अर्जुन पाटील भोगावकर, दिलीप नारायण साबळे, बालासाहेब साबळे, भरत साबळे, कल्याण साबळे, विश्वनाथ भांबरे, निलेश साबळे, सय्यद करीम, उद्धव साबळे, आत्माराम रासवे, सुरेश लांडे, रमेश साबळे, जटाळ, पवन साबळे, अरुण साबळे, मारुती रासवे, बाबासाहेब साबळे, रुस्तुमराव साबळे, दत्ता गाणगे, भीमराव लवाडे, किशनराव हारकळ आदींनी मोलाचं सहकार्य केलं आहे. परभणी शहर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक 3मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार राजेशदादा विटेकाणे, प्रथम महापौर प्रतापभैया देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार रॅली संपन्न झाली. या रॅलीचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक वारकरी, बबन मकासरे, चांदू पाटील आणि महबूब पिंजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक तसेच मतदार बांधव उपस्थित होते. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे, महसूल सहाय्यक अधिकारी नानासाहेब भेंडेकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती संगेवार यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल तर भेंडेकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती दिली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.